नमस्कार मित्रांनो, बोका स्टोरी टेलरच्या आणखी एका एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. संतोष काळे जे ST बस ड्रायव्हर आहेत, त्यांनी आपला अनुभव चॅनलसोबत शेअर केलेला आहे. तर चला ऐकूया. अमावास्येची ती भयान रात्र होती. त्या रात्री मी ड्युटी संपल्यानंतर बस डेपोच्या ऑफिसमध्ये बसलो होतो. ऑफिसमध्ये माझी काही मित्रमंडळी होती आणि आम्ही गप्पा मारत होतो. तितक्यात मला एक फोन आला. फोन माझ्या मित्राचाच होता. तो पण ST बस ड्रायव्हर होता. त्यांनी सांगितले की त्याची तब्येत खूप खराब झालेली आहे आणि 10 ते 15 मिनिटात तो या डेपोवर येणार आहे. त्यांनी मला विनंती केली की त्याच्याऐवजी ती बस मी घेऊन जाऊ. मी त्याला बोललो, अरे पण माझी ड्युटी संपलेली आहे आणि मला घरी पण जायचं आहे. प्लीज यार, माझी तब्येत खूप खराब आहे. तू प्लीज हे बस खेडपर्यंत ने. मी लगेच महाडमध्ये पोचतो. त्याची मदत करण्याऐवजी माझ्याकडे दुसरा विकल्प नव्हता, कारण तो माझा चांगला मित्र होता. मी बोललो, ठीक आहे, काळजी नको करू, ये. अवघ्या 15 मिनिटामध्ये त्याची बस महाडला लागली. आम्ही ऑफिसमध्ये बसलेलो होतो. तो आला आणि मला थँक्यू म्हणत त्यांनी बस दाखवली आणि मी बसमध्ये जाऊन बसलो. मी खूप दमलेलो होतो. मी बस स्टार्ट केली आणि खेडकडे जाण्यास निघालो. बसमध्ये मोजकेच प्रवासी होते. दिवस मावळायला लागला आणि हळूहळू काळोख होऊ लागला. नुकताच उन्हाळा लागला होता. रस्त्यातील थंड हवा मनाला स्पर्श करत होती आणि मी हवेचा आनंद घेत बस ड्राईव्ह करत होतो. काही तासात कशेडी घाट सुरू झाला आणि हळूहळू घाट वळणे घेऊ लागला. मी घाटामध्ये पहिल्यांदाच ड्राईव्ह करत होतो, म्हणून मी थोडं सांभाळत आणि सावकाश बस चालवत होतो. अमावास्येची रात्र असल्यामुळे बाहेर काळोख फार दाट होता. हेडलॅम्पच्या प्रकाशात मी घाटाची वळणे बघत सावकाश बस चालवू लागलो. घाट हळूहळू वर चढू लागला. माझ्या बसच्या व्यतिरिक्त या रस्त्यावर मला इतर कोणतेही वाहन दिसत नव्हते. दाट झाडांमध्ये लपलेला हा घाट अत्यंत भयावह वाटत होता आणि या घाटाविषयी मी फार काही ऐकलेलेही होते. पण मला या घाटामध्ये बस चालवण्यास फार मजा वाटत होती, कारण मी पहिल्यांदाच घाटातून बस चालवत होतो. म्हणून मी खिडकीतून येणाऱ्या थंड हवेचा आणि बस चालवण्याचा आनंद घेऊ लागलो. घाटाचा चढ आल्यामुळे मी गेअर शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला, पण गेअर शिफ्ट होत नव्हता. गेअर हालतही नव्हता. हे अचानक गेअरला काय झाले मी विचार करू लागलो. आतापर्यंत तर बस छान चालत होती. हे अचानक गेअरबॉक्समध्ये प्रॉब्लेम कशी काय आली काही कळतच नव्हते. बसवरून कंट्रोल जाण्यापूर्वीच मी बस रस्त्याच्या कडेला पार्क केली आणि कंडक्टरला सांगितले. बसमध्ये फक्त 2च प्रवासी होते. बस कडेला लावून मी गेअरबॉक्स उघडून चेक करू लागलो. नेमका फॉल्ट कुठे आहे मला काहीच कळत नव्हते आणि अशी गेअरची प्रॉब्लेम मी पहिल्यांदाच बघितलेली होती. मी गेअर पुन्हा हलवण्याचा प्रयत्न केला, पण तो जाम झालेला होता. मी आणि कंडक्टर बसच्या खाली उतरलो. चोहीकडे दाट काळोख होता आणि उन्हाळ्यातील ते थंड हवा मनाला स्पर्श करत होती. मी फोनची टॉर्च ऑन केली आणि बसच्या खाली जाऊन फॉल्ट शोधू लागलो. तरी मला कुठेच फॉल्ट सापडत नव्हता. नेमके काय झाले असेल मी आणि कंडक्टर विचार करू लागलो. मी मदतीसाठी कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण आमच्या कोणाच्याही फोनमध्ये नेटवर्क नव्हते. मी बसच्या बाजूला असलेल्या दगडावर जाऊन बसलो आणि काही मार्ग शोधण्याचा विचार करू लागलो. मी काही मिनिटे शांत बसून राहिलो. तितक्यात माझ्या कानात एक आवाज ऐकू आला. इथून लवकर निघा, असा तो अत्यंत भीतीदायक आवाज माझ्या कानात गुंजला आणि मी खूप जोरात दचकलो. मी दचकून उभा राहिलो. कंडक्टरने विचारले, काय झाले? अरे, असं वाटलं कोणीतरी माझ्या कानात बोललं. तो आवाज माझ्या कानातच फिरत होता. माझ्या पूर्ण अंगावर मुंग्या आल्या आणि मी थरथर कापू लागलो. तो नक्कीच साधारण आवाज नव्हता आणि या घाटाबद्दल मी खूप काही ऐकलेले होते, म्हणून मी फार घाबरलेलो होतो. त्या आवाजाचा विचार करून मी आणखी घाबरू लागलो. पण आता इथून कसे निघायचे मला काहीही सुचत नव्हते. तितक्यात परत माझ्या कानात आवाज आला, इथून निघून जा. आता तर माझे हातपाय कापू लागले. तितक्यात ST आपोआप स्टार्ट झाली. हे बघून तर आम्ही आणखी घाबरलो. ST आपोआप स्टार्ट कशी झाली मला काहीच समजत नव्हते. मी माझ्या ड्रायव्हिंग शीटवर जाऊन बसलो आणि चेक करू लागलो आणि मी बघितले तर काय, बसची चावी माझ्याजवळ होती आणि तरीही बस स्टार्ट कशी झाली मी विचार करू लागलो. बस स्टार्ट होती आणि लगेच बंद पडली. हे सर्व काय चालू आहे मला काहीच समजत नव्हते. भीतीमुळे तर माझं डोकं सून पडलं आणि मला चक्कर येऊ लागले. मी गेअर पुन्हा हलवण्याचा प्रयत्न केला आणि आता गेअर हलला
मी गिअर शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला. शिफ्टही होत होता, म्हणून मी इथून लवकर निघण्याचा प्रयत्न केला. आम्ही बसमध्ये बसलो आणि मी बस स्टार्ट केली. बस स्टार्ट करताच मी माझ्या डाव्या साईडच्या सीटवर बघितले, तर त्या सीटवर एक सावली बसलेली होती. एक विचित्र सावली, जिचा चेहरा स्पष्ट नव्हता. पूर्णपणे पांढरी सावली त्या सीटवर शांततेत बसली होती. हे भयानक दृश्य बघून माझ्या पूर्ण अंगाला मुंग्या आल्या आणि मी जोरजोरात कल्ला करू लागलो. मला काहीही सुचत नव्हते आणि भीतीमुळे मी बसचा दरवाजा उघडून खाली पडलो. बसच्या खाली येताच मी बसपासून लांब पडू लागलो. कंडक्टर खाली उतरून मला आवाज देत होता, तोही माझ्या मागे धावू लागला. बसचे प्रवाशीही चिंतित झालेले होते, ते पण खाली उतरले आणि तेही आमच्या मागे धावू लागले. मी कसं तरी बसपासून थोड्या अंतरावर जाऊन उभं राहिलो. ते सर्व माझ्याजवळ येऊन उभे राहिले. अहो ड्रायव्हर साहेब, काय झालं तुम्हाला? माझ्या तोंडातून शब्दही निघत नव्हता आणि त्यांना कसं सांगू मला काहीही कळत नव्हते. माझी बोलतीच बंद झालेली होती. थरथर कापत कापत मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, तरीही मला काहीही जमत नव्हते. त्यांनी मला खाली बसवले आणि पाणी दिले. पाणी पिताच मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना सांगितले की माझ्या साईडच्या सीटवर मी एक सावली बघितली. आता आम्हाला कळाले होते की ते नेमके काय होते, पण बसकडे जाण्याची हिंमत आमची होत नव्हती. आता इथून कसं निघायचं आम्हाला काहीही समजत नव्हतं. तितक्यात मी माझ्या मित्राला फोन करण्याचा प्रयत्न केला. थोडंसं नेटवर्क होतं आणि फोन लागला. मी त्याच मित्राला कॉल केला ज्याची ही बस होती आणि त्याने मला त्याच्या जागी ही बस नेण्यासाठी पाठवलेले होते. त्याने फोन उचलला. मी त्याला जे जे घडले सर्व सांगितले. तिकून तो जे बोलला ते ऐकून तर माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि आता माझा मृत्यू अटळ आहे असे मी विचार करू लागलो. भीतीने थरथर कापत कापत मी त्याचे म्हणणे फोनवर ऐकत होतो. तो म्हणाला, काय बोलतोस तू? मी 2 दिवस झाले सुट्टीवर आहे आणि मी तुला असे काही सांगितले नाही की माझी तब्येत खराब आहे आणि तू बस घेऊन जा. 2 दिवस झाले मी सुट्टीवर आहे. आणि नेटवर्कमुळे फोन कट झाला. घाबरत घाबरत मी विचार करू लागलो. मग तो फोन मला कुठून आला? माझ्या मित्राला समजले होते. काही तासातच माझा मित्र कार घेऊन तिथे पोहोचला. त्यावेळी आम्ही फार घाबरलेलो होतो. आम्ही सर्व कारमध्ये बसलो आणि तिथून निघून गेलो. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर भेटूया